नमस्कार. कसं कसं नियोजन झालं होतं गोटच्या चिमण्याचं? नियोजन आम्ही सगळ्या जणांना मिळून केलं. शाकीर भाई, आम्ही सेठ, मी त्या हिशोबानं नियोजन केलं होतं. लय दिवसांनी चालू होतं बा घोट बरोबर पळायचंय. त्यांचे लय फोन येत होते सेटला. योग आला, पळाली गाडी. गाडी कशी पळली काय सांगाल? स्पीड जबरदस्त गाडी एकदम भारी पळाली. पहिल्यांदाच नियोजन झालं ना? पहिल्यांदा. किती दिवसांनी चालू होतं नियोजन करायचं? म्हणजे हे समजा 7-8 दिवसापूर्वी चालू. काय म्हणले बाई, गाडी कशी खाल्ला, स्पीड कसं लागलं? मला वाटतं सुट्टीच आहे ना गडची. हो, चांगलीच गाडी पळाली. इथनं पुढे कधी दिसेल पायरा येऊ परत? पायरा लवकरच दिसणार आहे. शंभूनी सगळ्यात जास्त गाडी पळेल, त्याच्याबद्दल काय बोलाल? ही गाडी म्हणजे लय टापला पळेल. सगळ्या गाड्यात आम्ही जेवढे समजा बैल आणले, आज या गाडीला जास्त स्पीड लागलं. शंभून राजा काय झालं आता? ते थोडं काळाने लागली होती गाडी, त्याच्यामुळे गाडीने मार खाल्ला. कुठल्या सीमेत पळाली गाडी? ते दुसऱ्या. आपल्याला राजन सम्राट कधी दिसेल परत पळताना? राजन सम्राट पेडगावला दिसन. घरचीच गाडी पळणार आहे पेडगावला? सम्राटला काय झालं नेमकं, काय थांबवलं आता? ते सम्राटच्या शेपटीला थोडा जरा जखम आहे, त्याच्यामुळे त्याला नाही आणलं सम्राट. चिमणी आता कुठं असतो? इथं असतो का तिथं असतो? नाही, तिकडं असतं संभाजीनगरला. आता किती वासरा एकूण गोट्याला सगळी? वासर समजा आमचे सगळे मिळून 20-25 आहे. त्यातली पळतीत किती काय? पळते त्याच्यातले 6 बैल पळते चांगले टापले. आता नेहमी ठेवता त्यातली पळल तेवढीच अड्ड्यावर आणता का, असं काय विषय? नाही, समजा जे पळणारा बैल तेच बाहेर काढायचा. जे ना पळणार आहे ते शेतकऱ्याला कायचं. म्हणजे आता पहिल्यापासून चालूच आहे आपल्याला? हो, पहिल्यापासून. जी पळल तीच पहिलं आपल्या जाऊन पुढे आहे ना. तिथं पुढे कसं नियोजन राहील? चिमण्याचं नियोजन कोण कोण करतं काय? नियोजन म्हणजे आम्ही सेठ, शाकीर ते मिळून नियोजन करतो. ड्रायव्हर काय म्हणले, कसं स्पीड लागलं खाल्लं? ड्रायव्हर म्हणजे शेमेला बाबलू चाचाने आणली गाडी, गटाला शाकीरनं, फायनलला बी शाकीरनं आणली. गटाला तर बैल, गाठ्याला मला वाटतं गाडी सुट्टी बबलूच्या बसले सेमेला. सेमेला कसं काय तुमचं सगळं नियोजन झालं होतं का? ते एकाच सेमेत लागले होते दोन्ही गाड्या. मग ड्रायव्हर नव्हते, ते बाबलू चाचा म्हणे मी बसतो. आता गोटचा सारख्या पण स्पीडचा बैल आहे ना, काय सांगायचं? स्पीडचा एकदम सुपर बैल आहे तो. दोन्ही कांदी पळतो बैल. खरा तो चर्चा झाला मुंबईला भिंजोडला आहे ना. हो, आता 3 फेऱ्यात म्हणजे त्याचा या समजा दुखातून निघला तेव्हापासून पहिलंच मैदान ते सर. कसं वाटतं, कसं पळा चिमण्यावर आपल्याला? तसं एकदम भारी गाडी पळाली. गाडी मध नव्हती, मला वाटतं खालनच चकड्या अंतर टाकून. चांगलंच स्पीडला होता गाडीला. तरी पेडगावचं कसं नियोजन राहील चिमण्याचं? पेडगावचं बघू आता, पेंटिंगला आहे नियोजन. बघू चांगलं. आता उद्या सणाला बैल तिकडे येणार आहे? हो, घरी जाणार. काय नियोजन असतं? मिरवणूक असते, कसं असतं काय? नाही, मिरवणूक म्हणजे असं घरातलं सर, आता समजा मिरवणूक नाही राहत काही, असं पोळ्यात बैल सजवायचे असं, त्या हिशोबानं बैलाला. आता मला वाटतं तुम्ही कराड भागात पहिल्यांदा झाला तर कराडच्या मैदानात आहे ना, तेव्हा राजा सम्राट तिथं कसं तुम्हाला कसं वाटतं? तिकडची माणसं काय इकडं म्हणजे लय सुपर माणसं आहे. असं आम्हाला कुठेही तकलीफ नाही झाली. कोणत्याही कोठ्यावर गेलो आम्ही तर तिथं आमचा लय मान सन्मान केला लोकांनी. एकच नंबर माणसं कळल्यावर लय काळजी घेते आमची, समजा जिथं पण गेलो तिथं. त्या दिवशी मथुरण राजा पळाला, काय म्हणले बाई? बाई बी चांगले खुश झाले त्या रोजी. मथुरचा राजाच एखाद्या वेळेस नियोजन होणार तिथं पेडगावला. हो, ते बाई त्या दिवशी पण मुलाखतीत बोलले की एखादी तीच गाडी पळेल ना. पळेल ती गाडी. म्हणजे मोठंच नियोजन ठेवणार आहे का पेडगावला आपल्या? चांगलेच नियोजन लावू. हो. शंभून कधी दिसेल चिमण्या पळताना? शंभून 21 तारखेच्या नंतर दिसणार. म्हणजे पेडगाव पर्यंत नाही का ही गाडी? नाही. का असं का? समजा दुसरा पायरा लावायचा चांगला चिमण्याला. आता चिमण्याला पहिरं काय बघून करता तुम्ही? करताना कसलं पहिरं करता? म्हणजे पायरा म्हणजे बा सगळं बैलाचं नियोजन बघायचं, समोरचा बैल कस काय पळतो काय, त्या हिशोबाने पायरे करतो. गोटचं किती दिवस आधी झालं तुमचं ठरवलं की गोट? 7-8 दिवस अगोदर चालू होतं नियोजन. म्हणजे आता गोडभर पळायचं आपल्याला. गाडी पण मला वाटतं फुल स्पीड लागला असेल, एवढे पहिरं झालं. स्पीड म्हणजे चांगलाच स्पीड लागलं गाडीला. फायनल ड्रायव्हर काय म्हणते खाली गेलो एक होते आज? नाही, तसं नाही म्हणता येत एक होणार. म्हणजे समजा बा कोणी एक करू शकता, असं नाही का बा आपणच करणार एक. म्हणजे आता गोट तसं गोट बिनजोडला लय पळाला आहे ना, तर ह्याच्याबद्दल काय बोला? ह्याचं बिनजोडचं काय नियोजन राहील मुंबईचं आपल्या चिमण्याचं? चिमण्याचं बिनजोडचं नियोजन काही सध्या नाही अजून डोक्यात. नाही, तिकडच पळवायचं. तुम्ही स्वतःच बिनजोडला करता कसं? बिनजोडला म्हणजे आम्ही बिनजोडचं काही असं
हेच नाही बा बिनजोड खेळायची. बघू आता काय होतं बिनजोड. का बिनजोड लक्ष देत नाही बैल तर पळतील आपली सगळी चांगली. आता बिनजोड थोडा रिस्क मामला आहे त्यामुळे जरा भेव वाटतं आपल्याला. म्हणजे वादविवाद नसावं म्हणून. हा त्या हिशोबाने आपण जरा बिनजोड. भाई काय बोलले होते का की मथुरभर तिकडे बिनजोड करूया काय? हा बिनजोडचा भाई बोलले होते 2-3 बाऱ्या, पण बा आमचं मन होत नाही तिकडे जायला. असं इकडंच मैदान भरपूर आहे त्या हिशोबानं. आता पावसाळ्यात एखादी झाली बिनजोडचं जाऊ तिकडे.